श्री गणेशाय नमः. आज गणेश चतुर्थी, भाद्रपद शुद्ध चतुर्थी. गणेश चतुर्थी, श्रीपाद श्रीवल्लभ जयंती ही आज आहे. आणि ज्ञानेश्वरी आपण अ, अध्ययन ज्ञानेश्वरीचं करतो आहोत. ज्ञानेश्वरीची सुरुवात गणेश वंदनाने जी झालेली आहे ती निर्गुण निराकार परमात्म तत्व ते ओंकार रूपाने सगुण साकार झालं आणि तेच पुढे अजून गुण आकार हे तयार होऊन गणेश रूप ते झालं. विघ्नहर्ता हे आहेत भगवान श्रीकृष्णाची 5 रूपांनी कार्य चालू आहे. सविता देवता गायत्रीच्या उपासनेत जी अ, ज्यांची मुंज झालेली त्यांनी सोहळ्यातच संध्या सकट करायचे असते उपासना. ती गायत्री सवितृ देवता ही बुद्धी प्रकाशक आहे. गणेश जे आहेत ते गणेश अ, बुद्धीला योग्य दिशेने प्रेरणा देणारे आहेत आणि विघ्नहर्ता ते आहेत. त्याच्यानंतर देवी आहे ती उपासना मार्गात आपल्याला मुक्तीचा मार्ग, भक्तीचा मार्ग, त्यात पुढे नेणारी मातृस्वरूपी ईश्वराचा जो अवतार आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींना पण आपण माऊली म्हणतो किंवा ज्ञानेश्वर माऊली बाप रखुमा देवीवरून म्हणतात. ते याकरता आहे की ते वात्सल्य रूपाने देवी रूप झालेले आहेत. मुक्तिदाता भगवान शंकर रूपाने आणि स्वतःच्या महाविष्णू स्वरूपात ते पराभक्तीदाता असे आहेत. तर गणेश जयंतीच्या निमित्ताने आपण ग्रंथाची जी सुरुवात आहे तिथे जे गणेश वंदन आहे ते करून आपण अ, पुढे जाऊ. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मा रूपा देवा तुझी गणेशु सकल मती प्रकाशु निवृत्ती अवधारी वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. मागच्या ज्ञानेश्वरी अध्ययन कक्षेत आपण 58व्या श्लोकापर्यंत आलेलो. तर 53 ते 58 आपले उजळणी झाली ती आणि आता 59 पासून आपण पुढे अभ्यास करू. 58व्यात आपण हे पाहिलं की शब्देविण संवादिजे म्हणजे ज्ञानेश्वरी गीता यांच्यात जे शब्द आलेले त्या वाक्यात गूढ मतितार्थ गूढार्थ जो आहे तो सगळा तिथे लिहून आलेला नाहीये. पण जसा जसा आपण याचा अभ्यास करू तो अर्थ आपल्यापर्यंत पोहोचणार आहे आणि त्याकरता भगवान ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की शब्देविण संवादिजे इंद्रिया नेणता भोगिजे बोला आधी झोंबिजे प्रमेयासी. म्हणजे ते शब्दचे बोल माऊलींकडे आपल्यापर्यंत यायच्या आधीच ते प्रमेय आत प्रकट होतोय. हा एका प्रकारचा शक्तिपात आहे. शक्तिपात योग हा एक संप्रदाय, गूढ संप्रदाय आहे की ज्याच्यात सद्गुरूंच्या संकल्पानी किंवा वाणीनी, स्पर्शानी, मंत्र देण्यानी स्वप्नात येऊन असे ते शिष्याची कुंडलिनी जागृती करतात.
तर तसं या ग्रंथाच्या सामर्थ्य हा ग्रंथच असा सद्गुरू रूप आहे की त्याचा जो अभ्यास करेल त्याला ते शब्दाचा अर्थ कळायच्या आतच प्रमेयाचा अनुभव येईल हे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं 58व्या ओवीत. आता अध्याय पहिला 59वी ओवी. जैसे भ्रमर पराग नेती परी कमळदळे नेणती तैसी परी आहे सेवती ग्रंथी ये. भ्रमर या फुलावरून त्या फुलावर उडतात, फुलांचा परागकण घेऊन जातात, पण अनंत परागकण त्या फुलात असतात, त्यात फुलातनी काही कमी होत नाही. तसंच म्हणजे कमळातनं जे पराग नेतात त्यांनी कमळाला कळत सुद्धा नाही की आपलं काही कमी झालंय किंवा काही नाही. त्याप्रमाणे या ग्रंथातनं आपण ज्ञान घेतलं किंवा त्यातनं जो अध्यात्म अनुभव आपल्याला येतो, तर त्यांनी त्या ग्रंथात काही कमी होत नाहीये. आपण एखादं बघतो की आपण अ, एखादी बॅटरी चार्ज केली आणि मग ते आपण काही कारणाकरता वापरली किंवा टॉर्च आहे, तो ऑन केला, प्रकाश सगळीकडे पडला, पण ती बॅटरी डिस्चार्ज होत जाते. तसं या ग्रंथाबद्दल नाहीये. याच्यातलं जो सच्चिदानंदाचं पूर्णत्व आहे ते कायम आहे. त्याला आता पुढे अजून एक उदाहरण म्हणजे आता हे उदाहरण देतायत की अ, जसं आधी या 59व्या श्लोकात काय म्हटलंय, जसं भ्रमर कमळदळातनं पराग नेले तरी कमळाला काही फरक नाही. तसं या ग्रंथाचा जो दिव्यत्व आहे, त्याच्यातली ती आध्यात्मिक अ, शक्ती आहे, ती ग्रंथ वाचणाऱ्याकडे, ग्रंथ सांगणाऱ्याकडे, ग्रंथ ऐकणाऱ्याकडे जेव्हा जाते, तेव्हा त्या ग्रंथातलं काही कमी होत नाहीये. त्याचं सच्चिदानंदत्व कायम राहतंय. आता 60वी ओवी. का आपुला ठायन सांडिता आलिंगिजे चंद्र प्रकटता हा अनुराग भोगता कुमुदिनी जाणे. अं, कमळ आणि कुमुदिनी. कुमुदिनी आपण मराठीत आपण बऱ्याच वेळा वेगवेगळ्या शब्दाच्या निमित्ताने हा विषय बोललो आहोत, की काही शब्द आपल्याला मराठीत समानार्थी म्हणून सांगितलेले जातात, की कमल, कमळ, कुमुदिनी, पद्म हे सगळे एकाच शब्दाचे एकाच कमळासाठी वेगवेगळे शब्द आहेत. अ, थोडंफार यात तथ्य जरी असलं तरी त्या प्रत्येक शब्दाची व्युत्पत्ती झाली तो काहीतरी वेगळा अर्थ देण्याकरता झालेली आहे. त्यामुळे हे कुमुदिनी म्हणजे जी रात्री फुलतात ती कमळ आहेत आणि ती कशी कुमुदिनी फुलते की का आपुल्या ठाय न सांडिता आलिंगी जे चंद्र पगटता हा नुराग भोगता कुमुदिनी कुमुदिनी जाणे म्हणजे सॉरी चंद्र जेव्हा चंद्राचा उदय होतो आता कृष्णा मी औषधी सर्व सोमू भूतवा रसात्मका हे मीच चंद्र होऊन सगळ्या औषधींना पुष्टी करतो हे भगवान पुढे सांगणारच आहे. पण चंद्राचा जो प्रकाश आहे त्यातनं अमृत प्रसवतं असं सांगतात. त्या प्रकाशात अमृताचा गुणधर्म आहेत म्हणून त्या औषधीला पुष्ट करतं. तसंच चकोराला तेच खाणं आहे. त्याचप्रमाणे ही कुमुदिनी जी आहे ती चंद्राचा प्रकाश लागताच ती फुलून येते. ज्ञानेश्वर माऊलींचं जे एक पद आहे, मोगरा फुलला, फुले वेचिता कळी असे आला, फुले वेचिता बहरू कळी असे आला. ते जे बहरणं आहे, ते आत्मानंद त्या अनुभूतीची सद्गुरु कृपेने प्राप्ती झाल्यावर अंग पुलकित होतं, मन पुलकित होतं, त्या आनंदाच्या उकळ्या फुटू लागतात. हे बहरणं हे फुलणं आहे. तसं त्या चंद्राच्या द्वारा जे अमृत पाझरतंय त्यांनी ही कुमुदिनी फुलून जाते. ते अमृत तिच्या आत जातंय, पण त्यांनी चंद्रामधील अमृतात काही कमी होत नाही. तसं इकडे या ग्रंथाच्या
अभ्यासाने जो आनंद होणार आहे, श्रवणाने त्याच्या कीर्तनाने जो आनंद होणार आहे, तो आनंद झाल्यावर त्या सच्चिदानंद अनंत परमात्म्याचं जे ग्रंथरूप आहे, त्यातनं काही कमी होणार नाही. 61वी ओवी. ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे आथिला तोची जाणे मानुये. वा. जो ह्या प्रकारे हे गीतेचं आणि ज्ञानेश्वरीचं महत्व जाणून जो श्रवण करेल, कसं जाणून श्रवण करेल, की हे फक्त शब्द नाहीयेत. ही फक्त वाक्य नाहीयेत. या शब्दावाक्याच्या द्वारे तो सच्चिदानंद आपल्या अंतःकरणात उतरतोय. तो आत्मानुभव आपला जागृत होतोय. या भावनेने असं गंभीरपणे सिरियसली आपण म्हणतो ना, सिरियसली घ्या. वरवर नुसतं चला आज ज्ञानेश्वरीचं एवढे श्लोक वाचायचे, फटाफट, फटाफट, फटाफट वाचून चला आज झाले. त्यांनीही फायदा आहे. तेही ईश्वराची संगत आपल्याला होते. त्यांनीही फळ मिळेल. आणि जर खरं आत्मानंद पाहिजे असेल, तर हे गंभीरपणे असा अ, भाव आपण घेतला पाहिजे. कसा? तर जो कुमुदिनीचा भाव आहे, की आपल्याला अमृत प्राप्ती होते. चंद्राचा प्रकाश सगळ्यांवरच पडतो. पण औषधी त्याने पुष्ट होतात, कुमुदिनी फुलते. आपल्याला त्याचं काही महत्त्व कळत नाही. कारण तो भाव आपल्यात आल्याशिवाय ते महत्त्व आपल्याला जाणवणार नाही. म्हणून हे सांगितलंय, पूर्ण श्रद्धा, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रिया. संयत इंद्रिय म्हणजे इंद्रियांचा संयम म्हणजे विषयांपासून बाजूला काढणं नुसतं नाही, ते ईश्वराकडे लावणं. तर हे ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना, ही ज्ञानेश्वरी ऐकताना, सांगताना पूर्ण त्या ईश्वराबद्दल श्रद्धा, पूर्ण ते समर्पण आणि हे अमृत आपल्याला मिळते आहे. हे ज्ञानेश्वरी रूपी, गीता रूपी अमृत आपल्याला मिळतोय या भावनेने ऐकलं तर तो अनुभव आपल्याला येईल. अ, गीतेचा अ, ज्या अ, गी गीतेची स्तुती करणारा एक श्लोक या ज्ञानेश्वरी गुढार्थ दीपिका आपल्या प्रत्येकाला हे पुस्तक जर वाचता आलं तर हे जरूर वाचावं. अ, हे ज्ञानेश्वरी गूढार्थ दीपिका गीता प्रेस गोरखपूर पुस्तकाचा नंबर आहे 784 784 आणि शंकर भाष्य अ, हेही गीता प्रेसचं आहे. ह्या दोघांचा एकत्र जर आपल्याला अभ्यास करता आला तर आपल्याला बरेच यातले विषय कळून येतात आणि तो जो आनंद आहे तो आपल्या आत प्रकट व्हावं लागतो. तर या गूढार्थ दीपिकेच्या प्रकाशकीय निवेदनाच्या सुरुवातीलाच गीतेची स्तुती करणारा श्लोक दिलाय, तो आपण वाचू. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. याचा अर्थ असा आहे, सगळी उपनिषद, वेद जे आहेत, तीच जणू एक गाय आहे. वेदांना माऊली म्हटले ज्ञानेश्वर माऊलींनी. तर त्या गायीचं दोग्धा म्हणजे त्याचं अ, दोहन केलेलं आहे, दूध काढलेलं आहे. कोणी? गोपाल नंदनहा. श्रीकृष्ण भगवान नंदन गोपालाचे जे नंदन आहेत, मुलगा आहेत त्यांनी. आणि ते दूध काढून पाजलंय कोणाला? तर पार्थो वत्सा. पार्थ हेच वासरू आहे. त्यांना ते दिलेलं आहे आणि ते दूध अमृत रूपी आहे, गोड आहे आणि अमृत रूपी आहे, असं ते अर्जुनाला पाजलेलं आहे. आणि जसं गाईचं मूळ दूध जे आहे ते वत्सासाठी म्हणजे अ, त्या वासरासाठी येतं, पण त्याच्याबरोबर त्याचा सगळ्या जगाला लाभ होतो. तसं त्या दुधाचा लाभ आपल्या सगळ्यांना होणार आहे. अजून एक अ, अ, म्हणजे या अ, श्लोकाबद्दल, या गीतेबद्दल आचार्यांनी सांगितलेलं, आचार्यांनी
स्तुती केलेला श्लोक आहे. तोही आपण पाहू इथे. आत्मज्ञानान्यतो निवृत्तिरिति तदुप तदुपदिदिक्षुः सर्वलोकानुग्रहार्थम अर्जुनम निमित्तीकृत्य आह भगवान वासुदेवा. म्हणजे ते दूध काढून नुसतं वासराला पाजायचं नाहीये. जसं गवळी दूध काढताना वासराला जवळ नेतात, गाईला पाना फुटून ती ती गाय म्हणजे सर्व उपनिषद रूप म्हणजे सगळं उपनिषद वेद हे काय आहेत? वेद हेही त्या श्रीकृष्ण भगवंताचंच रूप आहे. तर एका प्रकारे तो श्रीकृष्ण भगवंतांनी दोहलेला आहे आणि त्यांनाच फुटलेला तो पाना. तर त्यांनी अर्जुनाचं फक्त पोट भरलेलं नाहीये, त्याला आत्मानंद फक्त मिळालेला नाहीये, त्याला फक्त निमित्तकृत करून सर्वांसाठी भगवंतांनी हे गीता सांगितलेली आहे. आणि त्यांनीच पुन्हा ज्ञानेश्वर रूपाने येऊन जे आपण ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय की त्या शब्दांच्या मधलं जे ज्ञान आहे ते अर्जुनाला कळलं. आपण मागेही पाहिलं, जो अधिकारी महात्मा आहे त्याला अहम ब्रह्मास्मी किंवा तत्वमसी याचा उपदेश झाल्या झाल्या तो अनुभव येतो. त्यामुळे सगळ्या उपनिषदांचं ज्ञान त्याला फक्त त्या एका ब्रह्मवाक्यात होतं. अर्जुनाला जे गीतेतनं होतंय ते ज्ञानेश्वरीच्या माध्यमातनं जे आपल्या सारख्या जीवांच्या बुद्धीला कळून येत नाही त्यांना तो इन बिटवीन द लाईन आपण म्हणतो किंवा शब्दांच्या मधला जो प्रमेय गीतेच्या अभ्यासाने आपोआप येते, त्या संस्कृत आपल्याला कळत नाही, बुद्धी कमी झाली म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी तेही पुन्हा शब्दरूपात ठेवून आपल्या पुढे आणलेलं आहे. तर असं हे गीतेचं महात्म्य आहे. ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे, असा गंभीरपणा घेऊन त्या ज्ञानाचं महत्व त्याचे जे श्रेष्ठता आहे ती मनात ठेवून स्थिरावलेनी अंतःकरणे, अंतःकरण स्थिर करून. अंतःकरण स्थिर केव्हा होऊ शकतं? जेव्हा इंद्रिय संयत होतात. इंद्रिय इथे तिथे जात आहेत. भूक लागले, तहान लागले, इंद्रियाचे बाकी विषय इथे तिथे, कोण बोलवते, कोण काही बोलतंय, इथे लक्ष असेल तर ज्ञानेश्वरी समजू शकायला कठीण आहे, गीता कळायला कठीण आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली सांगते की स्थिरावलेनी अंतःकरण, अंतःकरण स्थिर करून जो ऐकेल आतिला तोची जाणे मानूये. म्हणजे अशा स्थिर एकात्र चित्ताने जो श्रवण करेल तोच त्या गीतेच्या उपदेशाचा अधिकारी हो आणि तोच त्या गीतेचा उपदेश ऐकण्याला समर्थ होतो. आता एखादा असं म्हणेल की मग बाकी कोणी ऐकू नये का? किंवा आमचं लक्ष लागत नाहीये. गीता ऐकताना, ज्ञानेश्वरी ऐकताना, ज्ञानेश्वरीचं निरूपण ऐकताना, करताना नुसतं वाचतानाही लक्ष इथे तिथे जाते, मग त्याचा काही फायदा नाहीये का? तर भगवान पुढे सांगणारच आहेत की अभ्यासेन च कौंतेय वैराग्येण च गुह्यते. हा अभ्यास आहे. गीता एकदा वाचली, एकदा ऐकली, ज्ञानेश्वरी एकदा ऐकली, एकदा वाचली, एकदा सांगितली की झालं असं नाही. हा अभ्यास आहे. अभ्यास म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त होईपर्यंत ती प्राप्त करण्याकरता पुन्हा पुन्हा प्रयत्न, याला अभ्यास म्हटलेला आहे. तर भक्ती मार्गात अभ्यास काय आहे? आज आळंदीला कित्येक वारकरी संप्रदायाच्या शाळा आहेत. तिथे लहान वयापासून मुलं ज्ञानेश्वरी आहे, एकनाथी भागवत आहे, गाथा आहे, नामदेवाची गाथा आहे, ह्या ग्रंथांचा अभ्यास करून स्वतःचं कल्याण करून घेत आहेत. आपल्यालाही जितकं शक्य असेल तेवढं या ग्रंथांचा अभ्यास, कारण वेदांचा अभ्यास करण्या इतकी आपली बुद्धी राहिली नाही, तो आचार धर्मही नाही. वेदांचे श्लोक, उपनिषदाचे श्लोक याचा अभ्यास करायला ती शुचिता पाळून, ते शास्त्रीय नियम पाळून करावं लागतं. ते जरी आज आपल्याकडे नसलं तरी तो सगळा वेदांचा, उपनिषदांचा सार अशी गीता, आणि ती गीता, भागवत या सगळ्यांवर आधारित असे जे संतांचे ग्रंथ आहेत,
आपण पाहिलंच आहे की ज्ञानेश्वरी आहे, एकनाथी भागवत आहे, तुकारामांची गाथा, नामदेवांची गाथा, सर्व संतांचे चोखामेळा आदी सर्व संतांचे अभंग आहेत. नाथ महाराजांनी केलेलं भावार्थ नारायण रामायण आहे, अध्यात्म रामायण आहे, चतुश्लोकी भागवतावर केलेलं हे आहे. ही जी सगळे संतांचं वाङ्मय आहे, या संतांना काही ते वाङ्मय करून स्वतःची प्रसिद्धी मिळवायची नव्हती. त्यांची दया आहे की आपल्याला मूळ संस्कृतात जे कळू शकणार नाही ते त्यांनी प्राकृतात आणलेलं आहे. दासबोध आहे. अगदी अ, संत मंडळींच्या सगळ्या ग्रंथात त्या मानाने अलीकडचा ग्रंथ कळायला सोपी भाषा आहे. आणि दासबोधाचा अ, फायदा असा की रोजच्या जग काय होतं आपल्याला हा अभ्यास आणि रोजचा व्यवहार याचा मेळ न बसल्याने ह्या अभ्यासाला वेळ मिळत नाही. तर समर्थ रामदास स्वामींनी ते इतकं सोपं केलंय की दैनंदिन व्यवहारात मार्गदर्शन करून तो व्यवहार आधी संसार करावा नेटका म्हणजे थोडक्यात आटोपशीर व्यवस्थित म्हणजे व्यवहारातली कामं ती व्यवस्थित केली की आपल्या परमार्थाकडे आपल्याला लक्ष जास्त येता येईल. या उद्देशाने तो दासबोध फक्त व्यवहार शिकवण्याकरता नाही, व्यवहारातनं पटकन बाहेर पडून परमात्म्याकडे लक्ष आपलं राहावं. बोध आहे तो. बोध म्हणजे आत्मज्ञान होणार आहे दासबोधाच्या अभ्यासाने. तर असे सगळे जे संत ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी त्याची माऊली आहे. सगळ्याच्या सुरुवात जी आहे ह्या ज्ञानेश्वरीपासून आहे. तर याचा अभ्यास त्या श्रद्धेने, त्या एकाग्र अंतःकरणाने जर झाला, तर त्याचा आनंद जो आतून सच्चिदानंद आहे तो प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही हे माऊली सांगतो. अं, म्हणूनच 53-54 श्लोकातही आपण पाहिलंय की जे विरक्त त्यागी ज्ञानी महात्मे आहे तेही या गीतेचा अभ्यास करतात. इतकी ही गीता कोणाला काय देते, जो जो जिथे जिथे आहे त्या त्या जीवाला तिथून वर आणण्यासाठी गीतेच्या शब्दाचा अर्थ तसा तसा आपल्याला नेत जातो. जसा जसा अभ्यास होईल तसे अजून अजून उत्तरोत्तर वरच्या लेवलचे अर्थ आपल्याला कळत जाऊन मुक्तीपर्यंत, पराभक्तीपर्यंत आपल्याला गीता नेणारी आहे. एक जेन झी जे म्हणतात 2000 साल नंतर जन्मलेली जी आधुनिक पिढी आहे, त्याच्यासाठी एक आपण अ, एक विनंती आली होती की त्यांना सांगण्याकरता काही देता येईल का? तर सर्व धर्मां परित्यज्य मामेकम शरणम व्रज. त्यांचा त्या जनरेशनला कसा अर्थ त्यांना अभिप्रेत आहे त्यांच्यासाठी, की तो अर्थ कळून त्याप्रमाणे आचरण केलं, की मग त्याच्या पुढचा आध्यात्मिक अर्थ करणार आहे. याकरताही आपण एक छोटासा 15 का 18 मिनिटाचा एक व्हिडिओ केलेला आहे. सांगायची गोष्ट अशी, की प्रत्येकासाठी गीता वेगळा अर्थ करून येते असं नाही. त्या त्या लेव्हलप्रमाणे तेवढा तेवढा अर्थ उलगडत जातो आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी पूर्ण गीतेचा कर्मपर अर्थ केलेला आहे. तो चुकीचा आहे असं नाही. ज्या परिस्थितीत त्यांनी तो केलेला आहे, त्या परिस्थितीचा, त्या जनमानसाची तेव्हा जी अ, स्थिती आहे, अन्याय चाललेला आहे इंग्रजांचा. तर तेव्हा पूर्ण परमार्थपर, भक्तीपर अर्थ करून सुद्धा तो रुजणार नाही. तर भगवंतानेही सुरुवातीला कर्ममार्गच सांगितलेलाच आहे ना अर्जुनाला. तर त्यामुळे लोकमान्यांनी तो कर्मपर अर्थ केलेला आहे. तो अर्थ समजून घेणं हेही आहे. जे गौडीय भक्त मंडळी आहेत, मधुसूदन सरस्वती आहेत, अ, आत्ताच्या काळात यांनीही इस्कॉनचे जे अ, प्रभुपाद आहेत, श्रील प्रभुपाद, त्यांनी भक्तीपर अर्थ केलेला आहे. सगळे अर्थ बरोबरच आहेत. आणि खरं बघायला गेलं तर मुक्तीपर अर्थ झाल्यानंतरही शेवटी पराभक्तीपर अर्थ हाच अभिप्रेत आपल्याला गीतेत आहे. आचार्य महाराजांना ते सगुण मानत नाहीत किंवा त्यांचा सगुण ब्रह्मावर विश्वास नाही, असे काही अल्पमतीने काही जण विचार करतात. तसं नाहीये.
आचार्य महाराजांचाही एक कथा आहे. आपण मागेही गीता अध्ययनात ती कथा पाहिली होती. की देवीच्या देवळात जातात. देवी म्हणते की काय तुम्ही तर निर्गुण निराकार, तुम्ही तर सगुण साकार आणि मी विद्यामाया आहे. विद्यामाया ही तुम्ही भासमान मानता. तर तुम्ही कशाला माझ्या मंदिरात येतात? तेव्हा आचार्य म्हणतात की लहानपणी जे तुम्ही मला दुग्ध प्राशन स्वतःच केलेलं आहे, त्यांनी हे ज्ञान प्रकट झालेलं आहे. पण ह्या ज्ञान याच्या पलीकडे आपण आहात. ते ज्ञान ह्या आपल्या मंदिराच्या बाहेर राहतं. आत गाभाऱ्यात येण्यासाठी त्या ज्ञानाचा उपयोग नाही. तिथे पराभक्तीची आवश्यकता आहे. आणि त्यांनी त्या देवीची स्तुती केलेली आहे. मधुराधिपते अखिलम मधुरम म्हणणारे आचार्य जे आहेत, कृष्णाष्टक ज्यांनी केलेलं आहे, त्यांना मायावादी म्हणता येणार नाही. ते सगुण साकार परमेश्वराचं म्हणून ज्यांना एखादा संशय असेल, त्यांनी हा विचार करावा की सगळ्या उपनिषदांचं जसं शंकर भाष्य आहे, तसं गीता भाष्य का केलेलं आहे? आणि गीता भाष्यात काय सांगितलेलं आहे? ते विराट रूप हे त्या सगुण ईश्वराचं स्वरूप आहे आणि त्याची भक्ती करणं हेच 12व्या अध्यायात त्यांनी सांगितलेलं आहे. आता त्या विराटात सगुण रूप त्यांनी विराट घेतलंय, ज्ञानेश्वर माऊलींनी चतुर्भुज घेतलंय. हे काही वेगळं आहे का? नाही. दत्त महाराज कवीश्वर सांगतायत की सगळे संत आतून एकरूप झालेले आहे. ज्ञानेश्वर माऊलींचाही जो चिद्विलास आहे तोच आचार्यांनी सांगितलेला आहे. ज्याला ज्याला जे रूप आवडेल सगुण त्या रूपात ते सच्चिदानंद निर्गुण निराकार रूपही त्यातच आलेलं आहे. त्यातच त्याचा अंतर्भाव झालेला आहे. दूध कडवून बासुंदी घेऊन त्याचा पेढा करतात. त्या पेढ्यात तेवढं ते जितकं लिटर दूध त्या पेढ्याकरता लागलंय ते त्याचा अंतर्भाव त्यात झालेलाच आहे. असं ते रूप आहे. त्यामुळे गीतेचा अभ्यास या पूर्व जे साक्षात्कारी संत महात्मे आहेत, तसेच गीतेवरची श्रीधर टीका आहे, मधुसूदन सरस्वतींची द्वैताद्वैत टीका आहे. या सगळ्यांचा अभ्यास आयुष्यभर करत राहावं. इतकी त्या गीतेचा महिमा आहे. वेगवेगळ्या फ्लेवरने आपण म्हणतो ना, एखादी माऊली आहे, एखाद्याला बटाटा उकडून देते, पोट ठीक नसेल. एखाद्याला मसाल्याची भाजी करून देते. हे अ, अ, हे सांगणं जे आहे, हे दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं नसून रामकृष्ण परमहंसांनी सांगितलेलं आहे. तसं वेगवेगळ्या प्रकारे हा गीतेचा अभ्यास होऊन आपल्या आयुष्याचं आपण कल्याण करून घ्यायचं आहे. तर सांगायची गोष्ट अशी की हा खूप महत्वाचा श्लोक आहे की या गीतेचा जर खरंच आपल्याला लाभ करून त्याच्यातला आनंद मिळवायचा असेल तर गंभीरपणे हे ऐकून स्थिर अंतःकरणाने आणि श्रद्धेने जो ऐकेल त्याला याचा लाभ होणार आहे हे ज्ञानेश्वर माऊली सांगतात. पुढे 62वा श्लोक 62वी ओवी. अहो अर्जुनाची ये पांती जे परिसणया योग्य होती तीही कृपा करून संती अवधान द्यावे. अहो अर्जुनाची ये पांती म्हणजे अर्जुनाच्या पंक्तीला बसून म्हणजे अर्जुनाची जशी सात्विक वृत्ती आहे. भगवान 16व्या अध्यायात जेव्हा दैवी आणि असुरी प्रकृती सांगतात तेव्हा तुझी ही दैवी प्रकृती आहे त्यामुळे तू शोक किंवा चिंता करू नकोस अर्जुना हे भगवंत अर्जुनाला सांगतायत. अर्जुनाला गीता का सांगितली? कारण सात्विक आहे अर्जुन. आणि श्रद्धावान लभते ज्ञानं तत्पर संयतेंद्रिया किंवा त्याच्याही आधी ज्ञानाची साधनं ज्ञान कशाने होतं भगवान पुढे सांगणारच आहेत की तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति तज्ज्ञानं ज्ञानेन तत्वदर्शिना. आणि पुढे सांगतायत श्रद्धावान लभते ज्ञानं तत्पर संयतेंद्रिया म्हणजे
ईश्वरांनी जो उपदेश केलाय, गुरूंनी जो उपदेश केलाय, त्यांच्या ग्रंथांनी जो उपदेश केलाय, त्याच्यावर परिप्रश्न करावेत. म्हणजे त्यातल्या अर्थावरच त्या अर्थाला अनुकूल प्रश्न करून ते ज्ञान गुरूकडनं समजून घ्यावं. आणि ते समजून घेताना मुख्य काय आहे, तर श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धेने समजून घ्यावं आणि तत्पर संयतेंद्रिया, इंद्रिय संयत करून, इंद्रियाचं नियमन करून ती पूर्ण माऊलींनी सांगितल्याप्रमाणे स्थिरावून, स्थिरता कुठे आहे? स्थिरता आपण मागेही पाहिलं. विषयांचं चिंतन हे विषयात आपण मन स्थिर झालं म्हणत नाही. विषयांच्या चिंतनाने अस्थिरता आहे. स्थिरता फक्त ईश्वराच्या स्वरूपात आहे. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं एक स्तोत्र आहे, मम चित्तम स्थिर करू. त्यांनी चित्ताची स्थिरता होण्यासाठी प्रार्थना केली. आणि ती स्थिरता म्हणजे आत्मानंदात, परमात्म्याच्या स्वरूपात ते चित्त स्थिर होणं. मय्येव मन आधस्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशया. 12व्या अध्यायात भगवान 8व्या श्लोकात हे सांगणारच आहेत. पण ती भक्ताचं लक्षण, भक्ताची भक्ती काय आहे ते ह्या श्लोकात आलेलं आहे. ती भक्ती प्राप्त व्हायच्या आधीही भक्तीची सुरुवात ह्या ग्रंथाचा श्रवण करण्याची सुरुवात करताना जितकं आपल्याला शक्य आहे तितकं त्या परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी चित्त स्थिर करून हे जर आपण ऐकलं तर आपल्याला हा अनुभव येणार आहे. त्यामुळे हे कोणाला हा अनुभव आला तर अर्जुनाला आला. सांगितली कोणाकरता तर अर्जुनाला सांगितली. पण अर्जुनासारखा आपल्यालाही जर अनुभव पाहिजे असेल तर अहो अर्जुनाची ये पाती, म्हणजे अर्जुनाच्या पंक्तीला बसता आलं, त्याच्यासारखी आपल्याला शिष्यवृत्ती धारण करता आली, जे परसणया योग्य होती. म्हणजे अर्जुनाच्या सारखा जर सात्विकता आणून जे अर्जुनासारखे ऐकण्याला योग्य होतील, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. असे जे संत आहेत, संत म्हटलेले आहेत, म्हणजे अशा प्रकारे जे ज्ञानेश्वरी गीतेचं श्रवण करतायत ते संतच आहेत हे म्हणतात. मना सज्जना भक्ती पंथीची जावे. समर्थानेही आधीच सज्जन म्हटलेलं आहे मनाला. तसं हे ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात की इतक्या श्रद्धेने, इतक्या गंभीरपणाने जेव्हा तुम्ही ऐकायला बसाल तेव्हा तुम्ही संत होण्यासाठी काही वेळ लागणार नाही. कारण सद्गुरू कृष्ण वंदे जगद्गुरू म्हणतात. असे जे सद्गुरू, जे श्रीकृष्ण भगवान आहेत, ज्ञानेश्वर माऊली आहेत, त्यांच्या कृपेने तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ त्या लागे. असं त्या गीतेच्या अमृताने तद्रूप तुम्हाला ते करून टाकतील. अर्जुनालाही पुढे येणारच आहे ज्ञानेश्वरीत की एक वेळ अशी येते की जिथे भगवान तो सांगताना तो अर्जुन त्या आत्मानंदात मग्न होण्याला जातोय तेव्हा भगवान थांबवतायत की अरे तू जर त्या सच्चिदानंदात विलीन झाला, तुझी जर समाधी लागली तर मी हा गोड वार्तालाप करू कोणाशी. म्हणून त्याची समाधी अवस्था जी आहे ती थोडीशी लीले करता, या दुष्कृतांचा सगळ्यांचा नाश त्याच्याद्वारे होऊन त्याला त्याचं श्रेय मिळण्याकरता थोडीशी थांबवली भगवंतानी. आणि पुढे कृष्ण निर्याणाचा वृत्त ऐकून ते सगळं ज्ञान अर्जुनाच्या ठिकाणी प्रकट झाले आणि तो त्या ज्ञानाचा, सच्चिदानंदाचा अनुभव अर्जुनाला होऊन त्याच्या पुढची पराभक्ती अर्जुनाला प्राप्त झालेली आहे. इतकं महत्व आहे या गीतेचं, या ज्ञानेश्वरीचं, संतांच्या कोणत्याही मागव्याचं. म्हणून संतरूपी तुम्ही होणारच आहात, आपण होणारच आहोत. तर आधीच तो संकल्प जो ज्ञानेश्वर माऊलींचा झालेला आहे की त्या संकल्पाप्रमाणे त्या संतरूपानीच याच्याकडे आपण ध्यान द्या, अवधान द्या, असं 62व्या श्लोकात माऊलींनी म्हटलेलं आहे. आणि भूमिका काय घेतली माऊलींनी की आपण सगळे संत आहातच. त्या सत
रूपाशी मिळालेलेच आहात. म्हणजेच आपण सर्व कृष्ण रूप आहात. असं आपल्याकडे श्रेष्ठत्व न घेता श्रोत्यांकडे श्रेष्ठत्व घेऊन ज्ञानेश्वर माऊलींनी हे ज्ञानेश्वरी सांगितले, की जणू त्याच भगवान श्रीकृष्णालाच आपण सांगतोय. सांगणारा कोण आहे? स्वतः ज्ञानेश्वर माऊली हे भगवान श्रीकृष्ण आहे. ऐकणारे कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. आणि सांगितलं काय जातंय? गीता. ती गीता काय आहे? तर भगवंताचं वाङ्मय स्वरूप आहे. सांगणारा श्रीकृष्ण, ऐकणारा श्रीकृष्ण, सांगितलं ज्ञाना जाणारी गीता श्रीकृष्ण, असं सगळं श्रीकृष्णमय होऊन जात आहे या ज्ञानेश्वरीच्या कथनात, श्रवणात, चिंतनात, मननात, वाचनात. 2च मिनिटं राहिलेली आहेत. ह्या गीता किंवा भागवत, ज्ञानेश्वरी याची ही महती सतत चित्तात ठेवून आपलं श्रवण हो आणि आपल्याला तो आनंदाचा, सच्चिदानंदाचा आणि पराभक्तीचा अनुभव ही प्रार्थना घेऊन आणि आपली शेवटची प्रार्थना घेऊन आज गणेश चतुर्थीच्या दिवसाचं हे गीता अध्ययन कक्षा आज इथे थांबवू. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. श्री गणेशाय